झुंडशाही करून हुंडा मागण्यात आला आणि त्यानंतर दुर्दैवी असा मृत्यू वैष्णवीचा त्या ठिकाणी झालेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला वाटतं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आता आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 300वी जयंती साजरी करतो 30 तारखेला आणि अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज अशा घटना घडत आहेत. इतका अमानुष छळ 22 वर्षाची आमची वैष्णवी आमची कन्या हिचा त्या ठिकाणी होतोय. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी घटना कुठे असू शकत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये मी कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांची भेट त्या ठिकाणी घेतली, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चाही केली. पोलीस तपास योग्य दिशेने सुरू आहे. चव्हाण म्हणून कोण जो लहान मुलाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून घेऊन गेला होता त्यांचाच कोणी मित्र परिवारातला आहे, तो अजून फरार आहे. तोही आजकालमध्ये निश्चित पोलीस त्याला ताब्यामध्ये घेतील. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि कसपटेंचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलणं करून दिलेलं आहे. त्यांनी मागणी केलेली की अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे, कुठल्याही लूपहोलच्या टाकणं कामा नये आणि माननीय मुख्यमंत्री महोदय पहिल्या दिवसापासून या संदर्भामध्ये पोलिसांची संपर्कामध्ये आहेत, त्यांना सूचना देत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यातून कोणीही सुटणार नाही. कुठेही कायद्यामध्ये कुठेही त्रुटी राहता कामा नये तपासामध्ये, अशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे. कसपटेंनी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये स्पेशल पीपी विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया, ॲडव्होकेट राजेश कावेडिया यांची नियुक्ती करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती तात्काळ लगेच मान्य केलेली आहे. आता या केसमध्ये ॲडव्होकेट राजेश कावेडिया हे स्पेशल पीपी म्हणून त्या ठिकाणी काम बघतील. फास्ट ट्रॅकमध्ये टाकण्यासंदर्भामध्ये सुद्धा ही केस त्यांची मागणी आहे. निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांनी त्यांनाही मान्यता दिली की फास्ट ट्रॅकमध्ये टाकून लवकरात लवकर ही केस चालवून या सर्व आरोपी जे जे त्यात सहभागी आहेत, हगवणे परिवारातले राजेंद्र हगवणे असतील, त्यांची मुलं असतील, कोण त्यांची मुलगी असेल, पत्नी असेल, ज्यांनी अमानुष छळ वैष्णवीचा या ठिकाणी केलेला आहे, त्यांना सगळ्यांना कठोर कारवाई, अतिशय कडक कारवाई, की या कारवाईमुळे कोणी पुढे धजावणार नाही अशी गोष्ट करायला, अशा पद्धतीने तपास करून त्यांना शिक्षा कशी होईल कठोरात कठोर या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय सुद्धा प्रयत्नशील आहेत. पोलीस तपास योग्य दिशेने या ठिकाणी सुरू आहे. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू होत आहे, पण अनेक ठिकाणी दिरंगाई झाल्याचं समोर आले आहे. महिला आयोगाकडे कुठेतरी ज्या तत्परतेने कारवाई केली पाहिजे होती ती केली नाहीये. पोलिसांवरती सुद्धा कारवाई केली जाईल का ज्यांचं दोषी आढळतील किंवा ज्यांनी कामं वसूल केली? नाही, मला वाटतं अशी तक्रार कसपटेंकडून कुठे करण्यात आलेली नाही, पण असं असेल दिरंगाई झालेली आहे. मला वाटतं मागची त्यांची मोठी सून जी आहे तिने सुद्धा तक्रार केलेली आहे की मी इतक्या वेळ त्या ठिकाणी बसून ती माझी तक्रार घेतली. त्या संदर्भात सगळेच मागची मी तर म्हणेल मागचा जो गुन्हा आहे तोही दाखल करून घेतला जाईल. कारण त्या पद्धतीने त्या मोठ्या सुनेचाही त्यांनी छळ केला, तिने मीडियासमोर आपल्यासमोर सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मग ते डिपार्टमेंटचे कोणी अधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, ज्यांनी कुचराई केली असेल या बाबतीमध्ये, त्यांना कुणालाही माफ केलं जाणार नाही. तुम्ही जे त्यांची नोटीस आहे, तिने 240 दिवसांपेक्षा अगोदर तक्रार दिली होती, त्याचं चार्जशीट देखील पोलिसांनी अजून दाखल केलेलं नाही. मला या संदर्भात सांगता येणार नाही कधी दाखल झाली काय, पण मी सांगेल की त्याचा सर्व या घटनेचा पूर्व काय जो असेल आधीचाही तपास हा त्या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाच नसेल तक्रार देऊन सुद्धा, तर त्याची चौकशी केली जाईल. जे दोषी आहेत त्यांच्यावर 240 दिवस झाले, 90 दिवसात चार्जशीट पाठवायचा, अजून चार्जशीट पाठवल्याने समरी फाईल केली. 240 दिवस झाले. ठीक आहे, मला या बाबतीत पूर्ण माहिती नाही, पण निश्चित असं कोणी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा कोणाला सोडण्यात येणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आणि या संदर्भामध्ये मला वाटतं की मागचे सगळे गुन्हे मला पोलिसांनी किंवा इथे संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता यावेळेलाच नाही, अशा अनेक वेळेला राजेंद्र हगवणे आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांना वॉर्निंग देण्यात आली होती, त्यांच्या आपसामध्ये वादविवाद मिटवण्यात आले होते, पण त्यांचा हा धंदा दिसतो. म्हणजे ही विकृती आहे, ही त्यांची विकृती आहे. लग्न करायचं, मुलीच्या आईवडिलांचा त्या ठिकाणी हुंड्यासाठी ते मुलीचा छळ करायचा, त्यांच्या मुलीच्या आईवडिलांकडे हुंड्याची मागणी करायची, पैशांची मागणी करायची, 2 कोटी रुपये कसपटेंना सुद्धा मागण्यात आलेले वैष्णवीकडे. म्हणजे ही त्यांची विकृती आहे. आणि या बाबतीमध्ये मलाच कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की अनेक वेळा पोलिसांनी जुन्या समज दिलेली होती, तिथे सुद्धा कॉम्प्रोमाइज करण्याचं की तुम्ही असं करू नका, पण त्यानंतर सुद्धा त्यांनी हे सगळं आपलं जे क्रौर्य काम जे होतं ते कुठेही सोडलेलं नाही.
आणि आज बिचारी वैष्णवी नाहक या गोष्टीची बळी ठरलेली आहे. मी पुन्हा आपल्याला सांगेल की आता यापुढे सगळा जो तपास चाललेला आहे हा योग्य दिशेने चाललेला आहे. माननीय मुख्यमंत्री मोदी असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, दादासुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेत. हे सर्वजण त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. राजकीय पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल काय असेल कोणीही त्याला पाठीशी घालणार नाही आणि अशा विषयामध्ये कोणी किती मोठा माणूस असला, कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असला तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. किरकोळ लाडकी बहिणीसाठी योजना सरकार सक्षमतेने राबवते. मुलगा अशा पद्धतीने आत्महत्या होते, धक्का होते. हुंडा बळी आणि हुंड्यासंदर्भातलं नवीन कायदा आणण्यासंदर्भात किंवा अधिक त्यात बदल करून सक्षम करण्यासंदर्भात ते निर्णय आपण घेणार आहात का त्यासाठी? निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय गेलेला आहे, घातलेला आहे. मी सगळ्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी लक्ष घालून मला वाटतं अतिशय कडक कठोर कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी ही सुद्धा झाली पाहिजे. हुंडाबळीचा कायदा आपल्याकडे आहे, पण काही त्यात लोक असतील, काही कमी असेल तर निश्चित तोही कडक केला गेला पाहिजे. कारण मुली सगळ्यांचा मला सुद्धा 2 मुली आहेत, ते सगळं बघून ते फोटो बघून तर माझ्याच अंगावर काटा आला. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की बापरे, अशा पद्धतीने जर क्रूर पद्धतीने कोणी वागत असेल तर सगळ्यांनाच मुली आहेत, हगवणे आहेत, त्यांची सुद्धा स्वतःची मुलगी आहे. मग मुलीची लाड करायचे आणि सुनेला अशा पद्धतीने मारहाण करायची आणि तिचा बळीच घ्यायचा, मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे. अतिशय क्रूर पद्धतीने ते वागलेले आहेत. मला वाटतं सगळ्या केसांची त्यांना फाशीच झाली पाहिजे, त्यांना देहदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही. कारण 22 वर्षाची आमची वैष्णवी कन्या, आमची मुलगी, ती अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने तिला मारठोक केली जाते. तिला मारलेल्या अंगावरचे ओळ पाहिले की आपण बघवत नाही आपल्याकडून. अशा पद्धतीने क्रूर पद्धतीला मारण्यात आलेला आहे, छळ करण्यात आलेला आहे. मला वाटतं की यांना ही शिक्षा अशी झाली पाहिजे की पुढे कोणी अशा पद्धतीने हिंमत करायला नको. भाऊ, वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल 7 दिवस हगवणे सापडत नव्हते आणि ज्यावेळी पोलिसांना सापडले त्याच्या अगोदर मटण खाल्ल्याचं त्यांनी दिसते. सीसीटीव्ही फुटेज देखील आलेले आहेत. त्यांना कुठलंच भय नाहीये. नेमकं एवढं भय नसण्याचं कारण काय? राजकीय ताकद त्यांच्या पाठीमागे आहे म्हणून की नेमकं नाही, मी सांगतो की ही विकृती आहे. काही लोकांमध्ये विकृती आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे. 7 दिवस ते फरार झाले, मोबाईलला लपालपी केली, फेकापक केली, आपण बघितलं, आपणच दाखवलेलं आहे. नंतर ते 7 दिवस सापडले नाही आणि त्या काळामध्ये सुद्धा ते मटण खातायत, काय खातायत आणि त्याच्यापेक्षा वर कहर की त्यांना जेव्हा कोर्टात दिलं तेव्हा आपणच मीडियाने विचारलं की तुम्हाला काही पश्चाताप आहे का, काही तुम्हाला काही त्या गोष्टीबद्दल काही आहे का, तुम्हाला थोडीफार लाज शरम, तर त्यांनी नाही म्हणून मान हलवली. म्हणजे यापेक्षा मला वाटतं काय बोलावं या माणसाबद्दल. याला तर आता मी बोलू शकत नाही, आमच्यावर काही बंधनं आहेत, पण खरंच अशा माणसाबद्दल काय करावं, काय बोलावं हेही समजत नाही. आणि ज्या पद्धतीने ते 7 दिवसातही वागले की त्याचा पश्चाताप त्यांना अजिबात नाही. इतके निर्लज्ज माणसं समाजामध्ये आहेत. पण मला वाटतं सगळा कायदा आहे, कायद्याअंतर्गत त्यांच्यावर अतिशय तपास व्यवस्थित केला जाईल आणि त्यांना खरं मी तर हे सांगेल की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात. भाऊ, मयुरी जगताप मोठी सून असेल किंवा कसपटे कुटुंब असेल, यांच्याकडून सांगितलं जातं की जालिंदर सुपेकर नावाचे आयजी लेवलचे अधिकारी आहेत, त्यांचे नावाने या दोघींना भिष्टी दाखवली जायची आणि त्यांनी या प्रकरणात सगळी मदत केलेली आहे हगवणेला. ते नातेवाईक आहेत जवळचे, जालिंदर सुपेकरचे आयजी आहेत ते. तर मला वाटतं अशा संदर्भामध्ये काही पुरावे असतील, तशी जर तक्रार केली तर ती चौकशी केली जाईल. मला आता तुम्ही नवीनच सांगणार याच्या संदर्भात माहिती नाही, पण असं कोणीही अधिकारी असतील, मोठे पोलीस अधिकारी असतील, अशा गोष्टींना खतपाणी घालत असतील, मदत करत असतील तर मला असं वाटतं काही जर तसा पुरावा असेल तर त्या संदर्भात चौकशी करून कुणावरही कारवाई करता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.